नमस्कार मित्रांनो, हा काही देशी चवाळे. तर याचपासून आम्ही टोपतोय बघा. तर पावसाला सुरुवात झाली आहे, तर हे बघा, हे अशा पद्धतीनं टोपायचं बघा. एक 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 बी या खड्ड्यात सोडायचं. लय जवळ लावायचे नाही, असे तुटक लावायचे जरा. हे बघा, एक 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 बी सोडायचे. पावसाचा आता दिवस झाले तर सुरू. सांगितलं आहे पाऊस आता एवढ्या 7 तारखेपर्यंत म्हणते ती. पाऊस येईल 7 तारखेच्या आसपास. म्हणून म्हणलं आपलं भाजीपाला, चवाळ्या, मेथी, धनं थोडं 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 करत राहायचं. थोडं जर आलं म्हणजे तेवढं 4 रुपये हॉटेल. त्या हिशोबानं चाललंय बघा हे आमचं काम. हे काय, इकडं गवारी टोपली उगवून आली, भाज्या टाकल्या त्या, जर येणार पुढं. तर ही देशी चवळी आपली खायला चांगली, आमटी चांगली लागते ह्याची. बाजरीची भाकरी आणि चवळीची जर आमटी खाल्ली तर अगदी घमन झार लागते. आता बाजरीचं दिवस आले तर पेरायचं. बाजरी बी पेरून घ्यायचं. पाऊस पाणी 1-2-3 पाऊस चांगलं झालं घ्यायची पेरून. अजून काय सुरुवात नाही पावसाची बघा. इकडं नाही सुरुवात अजून. आमच्याकडं कडनं पडतोय ती बी एवढा नाही मोठा पाऊस, बारीक 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 येते. आता 1-2-3 तरी पाऊस लागतील बघा, तेव्हा ती जमिनीची धग मरल. नाही तर कुठली तर वाफा निघते ते आम्ही टोकतोय. तर हे बघा, इथनं जमिनीतनं अशा वाफा निघते, ते वाफा. झालं तर राहिले वाय थोडं. इकडं आभाळ बी आलेलं, घ्यावं टोपून. आपलं काय करताय, पावसा पाण्यात तेवढं 10-5 रुपये पुढं आला तर हॉटेल. शेतकऱ्याला कुठलं येणार राहणार? शेतकऱ्याचं कुठलं सगळं अवघड होऊन बसले. कुठलं पीक करा त्याला दरच नाही. कुठलं घ्या पीक, दरच नाही. असं पीक काढणीला आलं की दर पडलं की शेतकऱ्याला तडाकाच आहे सारखा. ते कोटवर सोसायचं शेतकऱ्याला. केलेलं हाती लागत नाही. केल्याला हाती लागत नाही. आला पाऊस गेलं वाहून, नाही तर नासाडी. पुन्हा रोग पडला गेलं वाहून. सगळेच बघा अडचण आहे शेतकऱ्याची. अवघड आहे सगळं. पण काय करतात, नाही करून करता काय, इलाज नाही. करायचं थोडं 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 करत राहायचं. प्रयत्न करायचा. काय घडेल ते घडेल. पडून काय करता, पडून ठेवून काय करता. पडलंच पाऊस आजचा, उद्या पडलंच की. शुभ धन्यवाद.